एकनाथ शिंदेला सर्वात मोठा धक्का बसलाय. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरात तयारी सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात आणि परिसरात शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या राजीनाम्यांमागे आमदार महेंद्र थोरवे यांनी कथित मनमानी आणि एकतर्फी कारभाराचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या सामूहिक राजीनाम्यात उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर आणि पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी सहभागी होते. त्यांनी आपले राजीनामे शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या आरोपानुसार आमदार थोरवे यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रभारी जिल्हा प्रमुखांची नियुक्ती केली. तसेच पक्षवाढीसाठी मेहनत घेणाऱ्या जिल्हा प्रमुख अतुल भगत यांना पदावरून दूर करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या नाराजीचा स्फोट आता सामूहिक राजीनाम्यांच्या स्वरूपाने बाहेर पडला आहे. आता या नाराज पदाधिकाऱ्यांचा पुढचा राजकीय प्रवास काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते उद्धव ठाकरे गटाकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंवा अन्य पक्षांकडे वळतील का याबाबत राजकीय वर्तुळाचे तर्कवितर्क सुरू आहेत. विशेषतः महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील रायगडातील जुने मतभेद लक्षात घेता हे पदाधिकारी भाजप किंवा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.